नमस्कार, मी तृप्तीच किचन कट्टा परिवाराकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आज आपण मऊसूत टाळ्याला न चिकटणारे बेसनाचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत. बेसनाचे लाडू बनवत असताना 4 असे मेजर पॉईंट्स आहेत की जिथे आपल्याला प्रॉब्लेम येतो. पहिला प्रॉब्लेम असा की बेसनाचे लाडू तयार झाल्यानंतर खाल्ल्यानंतर हे टाळ्याला चिकटले जातात किंवा गिळताना ते घशात अडकले जातात. दुसरा प्रॉब्लेम असा येतो की लाडू बनवून झाले, डब्यात ठेवून झाले की पूर्ण लाडू असे बसके तयार होतात, एकावरती एक बसले जातात. अक्षरशः ताटामध्ये वाढताना ते पुन्हा वळून द्यावे लागतात. तिसरा पॉईंट असा येतो की बेसन भाजत असताना किंवा लाडूचं मिश्रण परतत असताना खूप हात दुखून येतो, खूप वेळ आपल्याला ते बेसन परतत बसावं लागतं. चौथा पॉईंट असा, बेसनाचे लाडू म्हणजे खूप तुपाचा वापर करावा लागतो. तर असं अजिबात न करता या 4ही प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे, यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जरी ही रेसिपी थोडीशी वेगळी असली, ट्रिक्स वेगळ्या जरी असल्या, तरी सुद्धा आपण चवीला कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. जसं पारंपरिक पद्धतीने आपण लाडू बनवतो, बेसनाचे लाडू बनवतो, तशाच पद्धतीचे त्याच चवीचे हे लाडू असणार आहेत. त्यामुळे चवीला मी कुठेही कॉम्प्रोमाइज केलेला नाही. जे काही आपल्याला प्रॉब्लेम्स येतात ते कुठेतरी आपल्याला कमी करता येईल, हाच माझा एक प्रयत्न या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सुरुवात करूया. बेसनाचे लाडू बनवण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी या योग्य प्रमाणामध्ये घेणं गरजेचं आहे. आता तुपाचं प्रमाण जसं तुम्हाला आधी सांगितलं की आपण कमीत कमी तुपाचा इथे वापर करणार आहोत. आता इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे. हो, तर आपल्याला अजिबात इथं बेसन घ्यायचं नाही, डायरेक्ट हरभरा डाळ मी इथं घेतलेली आहे. स्वच्छ निवडून घेतली आणि ओलसर कापडाने ही मी चांगली पुसून घेतलेली आहे. आता इथे मी अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली आहे. अर्धा किलो हरभरा डाळीसाठी आपल्याला लागणार आहे 400 ग्रॅम पिठी साखर. तर ही पिठी साखर मी घरीच तयार केली. हे बघा, अशी थोडीशी ना रवाळ ही पिठी साखर असायला हवी, म्हणजे अजिबात लाडू वळल्यानंतर खाल्ल्यानंतर हा अजिबात घशात किंवा टाळ्याला चिकटत नाही. या पिठी साखरेमुळे सुद्धा आपण या बेसनाचे लाडू टाळ्याला चिकटण्यापासून कुठेतरी कंट्रोल करू शकतो. यामुळे पिठी साखर नेहमी घरी तयार करून घ्यायची. आता तूप किती लागणार आहे? मी एक अंदाजे 1 वाटी भरून तूप घेतलेलं आहे. आता कसा अंदाज घ्यायचा ते बघा. ही जी तुपाची वाटी आहे, या तुपाच्या वाटीने बरोबर 2.5 वाटी हरभरा डाळ भरली आणि त्याच वाटीने बरोबर 2 वाटी भरून पिठी साखर भरलेली आहे. यासाठी एक अंदाज म्हणून मी इथे 1 वाटी भरून तूप घेतले. आपल्याला हे संपूर्ण तूप नाही लागणार. जरी मी इथं 1 वाटी म्हणजेच 150 ग्रॅम तूप जरी घेतलं असेल तरी सुद्धा यामधलं कमीत कमी तुपाचा वापर करून मस्त रवाळ असे लाडू आपण बनवणार आहोत. आता ते कसं बनवायचं हे बघूयात. यासाठी इथं मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. घेतलेल्या तुपापैकी अर्ध तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे. 1 मिनिटभरासाठी हे तूप हलकंसं गरम करून घ्यायचं. तर इथे घेतलेल्या तुपापैकी तुम्ही बघितलं अर्धच तूप मी इथं घेतलेलं आहे. आता काय करूयात, हलकंसं हे तूप जे आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तूप हलकंसं गरम झालं की यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला संपूर्णपणे लो करायची आहे. लो फ्लेम करून यामध्ये आपल्याला ही स्वच्छ साफ करून ठेवलेली डाळ घालायची. आता बेसनाऐवजी आपल्याला डाळ का भाजून घ्यायची किंवा का ही तळून घ्यायची, तर याचं कारण बघा. जेव्हा आपण बेसन भाजून घेतो त्यावेळेस काय होतं, बेसन हलकं असतं, खूप जास्त ते तेल शोषून घेतं, तूप शोषून घेतं. यामुळे तुपाचा अंदाज आपल्याला येत नाही. बेसन भाजत असताना खूप वेळ मंद आचेवरती ते भाजून घ्यावं लागतं. बेसन भाजलं आहे की नाही हे सुद्धा समजत नाही. कधी बेसन कच्चंच राहतं तर कधी खूप जास्त करपलं जातं. एवढं तूप वापरून सुद्धा जरी बेसन कच्चं राहिलं किंवा जास्त करपलं गेलं तरी सुद्धा लाडू खायला अजिबात चांगला लागत नाही. याचबरोबर बेसन भाजत असताना हात खूप दुखून सुद्धा येतात. यामुळेच ही ट्रिक अगदी साधी सोपी आहे. डाळ भाजून घेत असताना कुठेही जास्तीची मेहनत करावी लागत नाही. खूप वेळ लक्ष देऊन भाजत बसावं लागत नाही, कारण डाळ थोडीशी जाड असते. पटकन ही अजिबात करपत नाही. मंद आचेवरती जर तुम्ही परतत राहाल ना तर अगदी व्यवस्थित आतमध्येपर्यंत ही तळली जाते. डाळीचं बेसन तयार करून घेतलं की बेसनाला खूप जास्त तुपाची गरज पडते. पण जर डाळ तुम्ही आधीच परतून घेतली तुपामध्ये तर मात्र डाळीला खूप जास्त तुपाची गरज पडत नाही. जेवढं त्याला तूप हवं आहे तेवढं घेतं आणि बाकीचं तूप मात्र कढईमध्ये तसंच शिल्लक राहतं. आता डाळ किती वेळ परतून घ्यायची किंवा डाळीकडे सतत लक्ष द्यावं लागतं का, तर अजिबात नाही. इतर तुम्ही कामं करता करता डाळ ही परतून घ्यायची आणि कमीत कमी एक 20 ते 22 मिनिटांसाठी हलकासा यावरती गुलाबी रंग येईपर्यंत ही डाळ परतून घ्यायची आहे. आत्ता एक 20 ते 22 मिनिट झालेले आहेत
डाळीचा रंग हलका डार्क झालेला आहे आणि तुम्ही इथे बघून घ्या, हलकासा तांबूस असा रंग यावरती आलेला आहे. या रंगावरती डाळ आली की समजून घ्यायचं डाळ आतमध्ये पर्यंत व्यवस्थित अशी परतली गेलेली आहे. आणि आता तुम्ही इथे तूप बघू शकता, अजूनही भरपूर तूप शिल्लक आहे. डाळ अजिबात तूप शोषून घेत नाही. डाळ इथं भाजली आहे की नाही हे ओळखण्याची आणखीन दुसरी पद्धत, तर एखादा डाळीचा दाणा खाऊन पाहायचा, चांगला कडकडीत हा लागला तर समजून घ्यायचं की इथं डाळ अगदी व्यवस्थित अशी आतमध्ये पर्यंत परतली गेलेली आहे. आता या डाळीमधलं तूप वेगळं करून घ्यायचं आहे आणि डाळ वेगळी करून घ्यायची आहे. यासाठी मी इथं पुरणाची चाळण घेतलेली आहे. आता आपण काय करूयात, ही जी डाळ आहे ती आपण या भांड्यामध्ये ओतून घेऊयात, म्हणजे तूप वेगळं होईल आणि डाळ वेगळी होईल. आता खाली मी मोठी कढई घेतलेली आहे. या कढईमध्येच आपण पुढची सगळी प्रोसेस करणार आहोत. यासाठी मोठीच कढई घ्यायची. तर हे बघा, या डाळीमधलं संपूर्ण तूप निथळून या कढईमध्ये आलेलं आहे. तुम्ही बघू शकता, जितकं आपण तूप घेतलं होतं बऱ्यापैकी तितकंच खाली निथळलेलं आहे. आता ही जी डाळ आहे ती भरपूर गरम आहे. आपल्याला हलकीशी कोमट होईपर्यंत ही अशीच थंड होऊ द्यायची आणि यामधलं जे तूप आहे ते संपूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे. तर एक 10 ते 15 मिनटानंतर डाळ चेक करून घेऊ. तर डाळ हलकीशी कोमट आहे. या टायमिंगला डाळ थोडीशी खाऊन बघितलं तर ही भरपूर कडकडीत अशी लागते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी सहज अशी ही बारीक होते. तर थोडं थोडं करत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेऊ आणि डाळ चांगली बारीक अशी वाटून घेऊ. तर इथे डाळ मी बारीक करून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता, हलकीशी दरदरीत अशी ही डाळ ठेवायची आहे. अजिबात अगदी बेसनासारखी बारीक ही दळायची नाही. थोडीशी हलकीशी जाडसर राहिली की बेसनाचे लाडू छान होतात. अजिबात हे टाळायला चिकटत नाही. ही जी प्रोसेस आहे ना, ही जर तुम्ही फॉलो केली तर तुमची बेसनाचे लाडू अजिबात टाळायला चिकटणार नाही आणि घशातसुद्धा अजिबात रेलल्यासारखे होणार नाही. आता इथे तुम्हाला मी अगदी जवळून दाखवते. बेसन कसं आहे ते बघा, अगदीच खूप पावडरसारखं नाही, हलकंसं दरदरीत हे असायला हवं. आता ज्या मोठ्या कढईमध्ये आपण तूप निथळून घेतलं होतं त्या तुपामध्येच आपल्याला ही बारीक करून घेतलेली डाळ घालायची आहे. आता जी उरलेली डाळ आहे तीसुद्धा आपण बारीक करून घेऊ. तर इथे संपूर्ण डाळ बारीक करून झालेली आहे आणि ही मी कढईमध्ये घातली. आता यानंतर हलकंसं हे तयार करून घेतलेलं बेसन आपल्याला परतून घ्यायचं आहे. कढई मी गॅसवरती चढवली, फ्लेम मी नुकतीच चालू केलेली आहे. आता हे जे शिल्लक राहिलेलं तूप होतं या तुपामध्येच पुन्हा एकदा आपल्याला बेसन परतून घ्यायचं आहे. जी काही कसर बेसनाची परतण्याची राहिलेली असेल ना ती या स्टेजला पूर्ण होते. यामुळे कुठेही बेसन कच्चं राहिलेलं आहे हे अजिबात लाडवामध्ये जाणवत नाही किंवा अजिबात लाडू कच्चा लागत नाही. डाळ तर आपण 20-25 मिनिटांसाठी चांगली परतून घेतली होती. यामुळे बेसन जास्त वेळ परतण्याची अजिबातच गरज पडत नाही. एकूण 3 ते 4 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती हे बेसन आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभरासाठी इथं मी बेसन परतून घेतलेलं आहे. आता यानंतर हलकंसं यामध्ये तूप वाढवूयात. तर यासाठी जो पोहे खायचा चमचा असतो या चमच्यानेच आपण यामध्ये तूप घालू. हा 1 चमचा, हा दुसरा चमचा आणि हा तिसरा चमचा. तर असे 3 चमचे भरून मी यामध्ये तूप घातलेलं आहे. आता 3 चमच्यापेक्षा जास्त तूप घालायची गरज नाही. तुम्ही इथं वाटीमध्ये बघितलं, वाटीमध्ये अजून भरपूर तूप शिल्लक आहे. पण एवढं जे घातलेलं तूप आहे ते पुरेसं होतं. आता यानंतर पुन्हा 1-2 मिनिटांसाठी लो फ्लेमवरतीच हे जे बेसन आहे ते असं खमंग असं आपण भाजून घेऊयात. तर हे बघा, आणखीन 2 ते 3 मिनिटांसाठी हे बेसन मी चांगलं खमंग लो फ्लेमवरती भाजून घेतलेलं आहे. तर एकूण 4 मिनिटांसाठी हे बेसन भाजून घेतलं. गॅसची फ्लेम बंद करून 1 मिनिटभरासाठी हे बेसन मी चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यानंतर हे बेसन आपण चांगलं थंड करून घेऊ. तर इथे हलकंसं हे बेसन कोमट झालेलं आहे. पूर्णपणे थंड बेसन झालं तरीसुद्धा चालू शकतो. आता याच्या ज्या गाठी निर्माण झालेल्या आहेत त्या आधी मोडून घेऊ. तर तुम्ही इथं रंग बघू शकता, मस्त खमंग असं बेसन भाजलं गेलेलं आहे आणि अगदी तुपाचं सुद्धा योग्य प्रमाण याच्यामध्ये आहे. आता एकदम साखर न घालता थोडी थोडी करत यामध्ये पिठी साखर घालायची आणि हे मिश्रण चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे संपूर्ण पिठी साखर मी या बेसनामध्ये घातली. आता अशा पद्धतीने दोन्ही हातामध्ये हे मिश्रण चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे पिठी साखर बेसनाला अगदी व्यवस्थित अशी लागली जाते. तर हे बघा, सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे. इथे लाडू वळायला गेला तर असा थोडासा भुसभुशीत असा लाडू वळला जाईल. यासाठी आणखीन फक्त 2 चमचे आपण यामध्ये तूप वाढवूयात. 2 चमचे तुपामध्ये अगदी व्यवस्थित हा बेसनाचा लाडू वळला जातो किंवा हे मिश्रण जे आहे ते चांगलं मिळून येतं. आणि तुम्ही इथे बघा की अजूनही बरंचसं तूप शिल्लक आहे. आता हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव असं मिक्स करून घेऊ. तर हे बघा, लाडू वळण्यासाठी परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. जरी 1 चमचा तुम्ही घातला असता ना तरीसुद्धा चालू शकलं असतं, पण आपण इथे 2 चमचे घातलेले आहेत. आता लाडू वळायला घेऊ, पण त्याआधी मी तुम्हाला तूप दाखवते. तर या वाटीमधलं
फक्त आपण पाऊण वाटी भरून तूप वापरलेलं आहे. यामध्ये अजूनही पाव वाटी भरून तूप तसंच शिल्लक आहे. जवळ आसपास हे 4 ते 5 मोठे चमचे भरून तूप शिल्लक आहे. तर आता तुम्ही इथे बघितले होत की कमीत कमी तुपाचा आपण इथे वापर केलेला आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये इलायची पावडर घालायची आणि घातलेली इलायचीची पावडर चांगली या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची. आता लाडू वळायला घेऊयात. तर एका छोट्या वाटीमध्ये मी मिश्रण घेतलं म्हणजे सगळे लाडू एकसारखे असे तयार होतील. खरं तर बेसनाचे लाडू पटकन बांधले जातात आणि पटकन आकारसुद्धा घेतात आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज असा हा लाडू तयार झाला. हातावरती थोडासा असा खेळवला की पटकन याला चकाकीसुद्धा येते. अगदी एकट्याने सुद्धा हे लाडू करू शकता. इतकी सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि हे घ्या, मस्त गोलाकारामध्ये इथे लाडू तयार झाला. अर्धा किलो मिश्रणामध्ये जवळ आसपास 20 ते 21 लाडू तयार होतात. तर इथे तुम्ही लाडू बघू शकता. याच्यावरती पिस्ता आणि थोडीशी गुलाबाच्या पाकळ्या मी घातलेल्या आहेत. यामुळे हे आणखीन जास्त सुरेख दिसत आहेत. आता एक लाडू मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. हे पहा, मस्त लाडू झालेले आहेत. मस्त रवाळ हे लागतात. अजिबात टाळ्याला चिकटत नाही, बसत नाहीत. प्रत्येक एक लाडू तुम्ही बघू शकता अगदी सुरेख असा झाला आहे. थोडेसे हे लाडू हवेवरतीच ठेवायचे आणि यानंतर पुन्हा एकदा हातावरती वळवून हे डब्यामध्ये भरून ठेवायचे. म्हणजे हे लाडू डब्यात ठेवल्यानंतरही अजिबात बसणार नाही. आशा करते आजची ही रेसिपी आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.